निवडणुकांच्या तोंडावरती महायुतीनं राज्यातल्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं, कर्जमुक्तीचं। आता ही कर्जमुक्ती करण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आल्यानंतर राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून राज्य सरकारनं अर्थात अर्थमंत्र्यांनी भाष्य केलं। सध्याच्या परिस्थितीत ते देणं शक्य नाहीये, म्हणून शेतकऱ्यांनी आपले लगेच कर्ज, पीक कर्ज जे घेतलंय ते भरून टाकावं सांगितलं। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी मग अजित पवारांवर निशाणा साधलाय। कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणाले। राज्यातल्या जनतेचा वचनभंग केल्यानं अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं राऊत म्हणाले। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आंदोलन करावं असं आवाहन सुद्धा राऊतांनी केलं। आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत। खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। आजच त्यांचं मी आता पाहिलं, काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार। कसं करणार? तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणतात। एकनाथ शिंदेने करावं की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडक्या बहिणींना 21 रुपये देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसेन। त्यांनी उपोषणाला बसावं त्यांच्या लोकांसह। जनतेचे नेते आहेत ना, ते लाडके भाऊ आहेत, बहिणींचे लाडके भाऊ आहेत, शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे। संजय राऊतला हे आता आजकाल कॉमेडी शो करण्याची सवय लागलेली आहे। सत्ता कशी चालवायची, 2.5 वर्ष असताना काय केलं, दिवे लावले, याचा थोडासा लोकांना आपल्याकडून उजळणी करून द्यावी म्हणून असे कॉमेडी शो करण्याची सवय ज्यांना लागलेली त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय। आमची जी जबाबदारी आहे, आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ती नेमकी कशी निभवायची, म्हणून अशा या फालतू गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही। कर्जमाफी देणार नसाल तर यांना गावबंदी मोहीम हाती घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला। ते देणार नाही तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी। आणि माझं तर म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी यांना गावोगावी यायचंच बंद करायला पाहिजे। जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे। यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची, काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी। आता कांद्यापासून ते सोयाबीन, ऊसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून ते जे सगळे पिकं येतात याला ना मालाला भाव दिला जातो, ना नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो, ना शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत। या हत्ये प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। देशमुखांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं त्यावेळी त्यांची हत्या होणार असल्याची देशमुखांना चाहूल लागली होती। देशमुखांच्या अपहरणावेळी त्यांच्या सोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही बाब समोर आली। टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ टाकण्यात आलं। त्यावेळी देशमुख आपल्या सोबत असलेल्या चालकाला म्हणाले, लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जिवे मारणार आहेत। इतकं म्हटल्यावर आरोपी लगेच संतोष देशमुख यांना घेऊन केजच्या दिशेने गेले। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कोर्टानं कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला, मात्र कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे। कोरटकरला 1 तारखेपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे। कोरटकरला कळंबा जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। सुरक्षितता म्हणून त्याला स्वतंत्र कोठडी देण्यात आली आहे। कोरटकरवर कोर्टाच्या आवारात 2 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे सुरक्षेच्या बाबत पोलिसांना सूचना द्यावी अशी विनंती कोरटकरच्या वकिलांनी कोर्टाकडे केली। तर कोरटकरची आलिशान मर्सिडीज कार अखेर जप्त करण्यात आली। कोरटकर या चंद्रपुरात मर्सिडीज घेऊन गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दिली। त्यानंतर पोलिसांनी आता कोरटकरची मर्सिडीज जप्त केली।
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले। यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम या सेंटरचं नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला। जिथं सेवा आहे तिथं स्वयंसेवक आहे, अशा शब्दात मोदींनी गौरवोद्गार काढले। पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास 11 वर्षांनी पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली। संघ मुख्यालयात जाणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्ताने मोदींनी केलेल्या भाषणात संघाच्या प्रवासाबद्दल आणि 100 वर्षांचाही उल्लेख केलाय। RSS एका महान वटवृक्षाप्रमाणे असून आदर्श आणि सिद्धांतांमुळेच हा वटवृक्ष टिकल्याचं ते म्हणाले। गुलामी के आखिरी दशकों में डॉक्टर साहब और गुरुजी जैसे महान व्यक्तित्वों ने इसे नई ऊर्जा देने का काम किया। आज हम देखते हैं राष्ट्रीय चेतना के संरक्षण और संवर्धन के लिए जो विचार बीज 100 साल पहले बोला गया, वो महान वटवृक्ष के रूप में आज दुनिया के सामने है। संघ कार्यालयानंतर मोदींचा ताफा दीक्षाभूमीच्या दिशेने निघाला। पंतप्रधान म्हणून मोदी दुसऱ्यांदा दीक्षाभूमीवरती आले। सलग 2 वेळा दीक्षाभूमीवरती येणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान ठरले। दीक्षाभूमी हे RSS कार्यालयाच्या अगदी जवळ आहे। गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी इकडे जाऊन ध्यानधारणा केली होती। यानंतर पंतप्रधानांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारित इमारतीची पायाभरणी केली। नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या रूपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होते। माधव नेत्रालयाने अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे। आता नवीन परिसरामुळे या सेवा कार्याला अधिक गती मिळेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला। ये दृष्टि बोध से आती है, विवेक से प्रकट होती है। ये दृष्टि व्यक्ति के साथ ही समाज की को भी बहुत शक्ति देती है। हमारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भी एक ऐसा संस्कार यज्ञ है जो अंतर्दृष्टि और बाह्य दृष्टि दोनों के लिए काम कर रहा है। बाह्य दृष्टि के रूप में हम माधव नेत्रालय को देखते हैं और अंतर्दृष्टि के